नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश गारघाटे। आपण मागील तासिकेमध्ये वाक्याचे अर्थानुसार पडणारे प्रकार आहेत ते बघितले होते आणि आजच्या या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत वाक्य रूपांतर। म्हणजेच आपण जे वाक्य बघितले त्याचे वेगवेगळे प्रकार बघितले, त्या प्रत्येक प्रकारांचा परस्परांमध्ये कसा रूपांतर होते, त्याचं कसं रूपांतर होते आणि ते रूपांतर करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते आजच्या या तासिकेमध्ये आपण शिकणार आहोत। आपण बोलत असताना किंवा लिहित असताना अनेक प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य वापरत असतो। जर का आपण एकाच प्रकारचे वाक्य जर का वापरले तर ते बोलणं आपलं रटाळवाणं वाटतं। जसं की विधानार्थी वाक्य असेल, होकारार्थी वाक्य असेल तर ते एकच एक वाक्य जर का आपल्या बोलण्यामध्ये येत असेल, म्हणजे त्याच प्रकारचे वाक्य जर का येत असेल तर ते बोलणं आपलं रटाळवाणं वाटतं। तर त्याकरिता आपण काय करतो, त्या वाक्यामध्ये कुठे उद्गारार्थी वाक्य टाकतो, तर कुठे प्रश्नार्थक वाक्य टाकतो, तर कुठे नकारार्थी टाकतो, तर कुठे आज्ञार्थी वाक्य टाकतो। अशा पद्धतीचे वाक्य आपण त्या ठिकाणी टाकत असतो। तर मग त्या वाक्यांचा आता जर का आपल्याला अर्थ न बदलता त्याचं जर का परस्पर रूपांतर करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं आहे, म्हणजेच वाक्य रूपांतर कसं करायचं आहे ते आपण बघूया। म्हणजे एका वाक्याचं एका प्रकाराचं दुसऱ्या प्रकारामध्ये कसं रूपांतर होते ते बघूया। तर वाक्याचं रूपांतर करत असताना सर्वात आधी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की वाक्य रूपांतर म्हणजे काय। तर वाक्य रूपांतर म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय। म्हणजे वाक्याचा आपला जे कुठलं वाक्य असेल तर त्याचा अर्थ न बदलता, म्हणजे त्याचा अर्थ बदलायला नको, अर्थ न बदलता वाक्याच्या रचनेमध्ये वाक्याची जी काही रचना असेल त्यामध्ये केलेला बदल म्हणजेच वाक्य रूपांतर होय। जसं की आपण या ठिकाणी एक उदाहरण घेतलं आहे, ती माणसे माझ्या मर्जीतली होती, असं एक उदाहरण आहे। ती माणसे माझ्या मर्जीतली होती हे कुठल्या प्रकारचं वाक्य आहे, होकारार्थी वाक्य आहे। समजा या वाक्याला जर का आपल्याला नकारार्थी करायचं असेल तर आपण काय करतो, जसं की आता याचा नकारार्थी जर का करायचं असेल तर आपण सरळ सरळ लिहितो, ती माणसे माझ्या मर्जीतली नव्हती, असं हे वाक्य आपण या ठिकाणी लिहिलं। परंतु आपल्याला वाक्य रूपांतर करत असताना असं करून चालणार नाही, कारण की हे वाक्य जर का बघितलं, ती माणसे माझ्या मर्जीतली नव्हती म्हणजेच काय झालं, वरील वाक्य काय आहे, होकारार्थी वाक्य आपलं ती माणसे माझ्या मर्जीतली होती, म्हणजेच त्या वाक्याचा अर्थ आणि या वाक्याचा अर्थ परस्पर विरोधी आहे, म्हणजेच वाक्याचा अर्थ या ठिकाणी बदलला। म्हणून आपल्याला वाक्य रूपांतर करताना या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला वाक्याच्या रचनेमध्ये बदल करायचा आहे। तर मग कसा करता येईल, जसं की आपण हे वाक्य पुन्हा करून पाहू। आता याचा आपल्याला अर्थ न बदलता करायचा आहे, म्हणजेच काय करायचं आहे की नकारात्मक तर करायचंच आहे परंतु त्याचा अर्थ न बदलता, ती माणसे माझ्या मर्जीतली होती म्हणजेच काय, गैरमर्जीतली नव्हती, म्हणजे गैरमर्जीतली नव्हती म्हणून इथे आपण लिहू। म्हणजे मर्जीतली हा जो शब्द आहे मर्जी, त्याला विरोधार्थी शब्द घेऊ आपण, गैरमर्जीतली नव्हती म्हणजेच काय झालं, आपलं नकारात्मक वाक्य तयार झालं। आणि जर का हे वाक्य आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल, ती माणसे माझ्या गैरमर्जीतली नव्हती, म्हणजेच वाक्याचा अर्थ या ठिकाणी बदलला नाही, गैरमर्जीतली नव्हती म्हणजेच काय, मर्जीतली होती। म्हणजे या ठिकाणी जे वाक्य आपण ज्याचं रूपांतर केलं आहे, जे होकारार्थी वाक्य होतं त्याचं नकारार्थी केलं, तर त्या वाक्यामध्ये आपण वाक्याचा अर्थ न बदलता त्याचं रूपांतर केलं। अशा पद्धतीचे जे वाक्य रूपांतर आहे त्याला आपण काय म्हणतो, अशा पद्धतीच्या वाक्याच्या रचनेमध्ये केलेलं रूपांतर जे आहे त्याला आपण काय म्हणतो, वाक्य रूपांतर असे म्हणतो। तर वाक्य रूपांतर करत असताना आपण सर्वात आधी बघू प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर। म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे त्याचं विधानार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य कसं बनवतात ते आपण बघणार आहोत। तर ते बनवत असताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे, जसं की प्रश्न जर का होकारार्थी असेल, दिलेला जे वाक्य असेल त्यामध्ये जर का प्रश्न केलेला असेल, प्रश्नार्थक वाक्य असेल, तर प्रश्न जर का होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी बनवावे। प्रश्न होकारार्थी असेल तर त्याच्या
आपल्याला विधानार्थी वाक्य बनवत असताना ते नकारार्थी बनवायचं आहे आणि प्रश्न जर का नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी बनवायचं आहे। जे लक्षात आलं की प्रश्न होकारार्थी असेल तर त्याला नकारार्थी विधानार्थी वाक्य बनवत असताना त्याला नकारार्थी बनवायचं आहे आणि नकारार्थी प्रश्न असेल तर विधानार्थी वाक्य बनवत असताना त्याला होकारार्थी बनवायचं आहे। जसं की या ठिकाणी आपण उदाहरण घेतलं आहे, आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो। कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? प्रश्नार्थी वाक्य आहे। आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो। आता या वाक्याचं आपल्याला काय बनवायचं आहे? विधानार्थी बनवायचं आहे। या वाक्याचा आपल्याला विधानार्थी बनवायचं आहे। विधानार्थी। तर या वाक्याचं विधानार्थी करत असताना आपल्याला वरील ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहे की प्रश्न होकारार्थी असेल तर त्याला विधानार्थी नकारार्थी करायचा आहे आणि हा जो प्रश्न आहे तो कुठला आहे? होकारार्थी आहे की नकारार्थी आहे? होकारार्थी आहे। आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो? होकारार्थी प्रश्न आहे। याचा जर का आपल्याला विधानार्थी करायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की विधानार्थी करत असताना म्हणजे वाक्याचं परस्पर रूपांतर करत असताना वाक्याच्या रचनेमध्ये बदल करायचा आहे, त्याच्या अर्थामध्ये बदल करायचा नाही। तर आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो म्हणजेच काय सांगायचं आहे की आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही। म्हणजे या वाक्याचं जर का आपल्याला विधानार्थी करायचं आहे तर होकारार्थी आहे म्हणून नकारार्थी करूया आपण। तर या वाक्याचं होईल आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही। म्हणजेच आपण काय केलं? होकारार्थी प्रश्न होता त्याला नकारार्थी विधानात्मक वाक्य आपण बनवलं। देत नाही विधानार्थी वाक्य तयार झालं। म्हणजेच जो प्रश्न होता त्याचा अर्थ न बदलता आपण काय केलं? त्याचा विधानार्थी वाक्य आपण या ठिकाणी बनवलं। आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही। तर अशा पद्धतीची काळजी आपल्याला घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचं वाक्याचं रूपांतर म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे आपल्यासमोर, अपमान केल्याने कोणालाही राग येतो। अपमान केल्याने कोणालाही राग येतो म्हणजे हे कुठलं वाक्य आहे? विधानार्थी वाक्य आहे। तर याचा काय करायचं आहे? आपल्याला प्रश्नार्थी करायचं आहे। प्रश्नार्थी करायचं आहे याचं। तर प्रश्नार्थी वाक्य करायचं आहे आणि आपल्याला लक्षात आहे की जर का हे विधानार्थी वाक्य होकारार्थी असेल तर प्रश्न नकारार्थी होईल। तर मग नकारार्थी करत असताना आपल्याला याचा अर्थसुद्धा बदलायचा नाही आहे, याचा अर्थसुद्धा बदलायचा नाही। अपमान केल्याने कोणालाही राग येतो म्हणजेच काय? अपमान केल्याने म्हणजे प्रश्न करायचा आहे, आपल्याला प्रश्न करायचा आहे की अपमान केल्याने कोणालाही राग येतो म्हणजेच अपमान केल्याने कोणाला राग येत नाही। कोणाला राग येत नाही। म्हणजेच काय? अपमान केल्याने कोणाला राग येत नाही म्हणजेच कोणालाही राग येतो असा त्याचा अर्थ होतो। म्हणजेच आपल्या या दोन्ही वाक्याचा अर्थ जो आहे तो एकच आहे, परंतु आपण काय केले? या ठिकाणी वाक्याच्या रचनेमध्ये बदल केला आणि प्रश्नार्थक वाक्याचं काय बनवलं आपण या ठिकाणी? विधानार्थी वाक्य बनवलं। अशाच पद्धतीने प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवत असताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की प्रश्न होकारार्थी असेल तर त्याला विधानार्थी करत असताना नकारार्थी करायचं आहे आणि नकारार्थी असेल तर त्याला होकारार्थी करायचं आहे। अशा पद्धतीने हे वाक्य रूपांतर प्रश्नार्थी वाक्य व विधानार्थी वाक्य यांचं परस्पर रूपांतर आपण करत असतो। यानंतर आपण बघणार आहोत उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर। उद्गारार्थी वाक्यांचं आणि विधानार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर कसं होतं ते आपण बघणार आहोत। उद्गारार्थी वाक्यामध्ये काय करतो आपण? एखादी भावना असेल म्हणजे कुठली तरी भावना असेल, आनंद, दुःख, राग, आश्चर्य इत्यादी ज्या भावना असतात त्या व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो? उद्गारार्थी वाक्याचा वापर
करत असतो. कधीकधी या वाक्याचा तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण या वाक्याचा उपयोग करत असतो, उद्गारार्थी वाक्याचा उपयोग करत असतो. तर या उद्गारार्थी वाक्याचा परस्पर रूपांतर करत असताना, विधानार्थी वाक्यामध्ये परस्पर रूपांतर करत असताना आपल्याला उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करताना कोणत्या गोष्टीची विपुलता व्यक्त करायची ते स्पष्ट करावे. म्हणजेच उद्गारार्थी वाक्याचं जेव्हा आपण विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करतो त्यावेळेस आपल्याला कोणत्या गोष्टीची विपुलता त्या वाक्यामध्ये व्यक्त करत आहे ती आपल्याला आपल्या विधानार्थी वाक्यामध्ये स्पष्ट करावं लागतं. जसं की या ठिकाणी आपण उदाहरण घेतलं आहे, किती सुंदर दृश्य आहे ते. किती सुंदर दृश्य आहे ते म्हणजेच या वाक्यामध्ये जे उद्गार निघाले, ज्या भावना व्यक्त झाल्या त्याबद्दल कशाबद्दल सांगायचं आहे की त्यांना त्या दृश्याबद्दल बोलायचं आहे. आणि म्हणजे त्याला काय सांगायचं आहे, जसं की जर का आपण विधानार्थी वाक्यामध्ये जर का त्याला आपण बोलायचं असेल किती सुंदर दृश्य आहे ते, ही एक काय आपली सडन भावना आहे, म्हणजेच उद्गारार्थी वाक्य आहे. परंतु जेव्हा आपण याला विधानार्थी वाक्य बनवत असतो तर त्याचा अर्थ म्हणजे आपल्या लक्षात येते की त्याला असं म्हणायचं आहे की ते दृश्य फार सुंदर आहे किंवा ते दृश्य खूप सुंदर आहे, अशा पद्धतीची भावना त्याला बोलायची आहे. म्हणजे त्या भावनेची विपुलता आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. म्हणजे त्या गोष्टीची ज्या दृश्याबद्दल जी बोलत आहे त्या गोष्टीची विपुलता आपल्या लक्षात येते. म्हणजे किती सुंदर दृश्य आहे ते, हे विधानार्थी वाक्यामध्ये करत असताना आपल्याला कसं करायचं आहे, त्याचा अर्थ न बदलता ते दृश्य फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. म्हणजेच आपण विधानार्थी वाक्यामध्ये केलं, अर्थही बदलला नाही. त्याला जे बोलायचं होतं उद्गारार्थी वाक्यामध्ये जे बोललं तेच वाक्य आपण कशामध्ये केलं, विधानार्थी वाक्यामध्ये त्याचं रूपांतर केलं. त्यानंतरचं उदाहरण आहे, ही इमारत खूप उंच आहे. विधानार्थी वाक्य आहे, याला उद्गारार्थी करायचं आहे, ही इमारत खूप उंच आहे असं विधानार्थी वाक्य. याला आपल्याला उद्गारार्थी वाक्यामध्ये बोलायचं असेल तर कसं करता येईल. जसं की आपण जर का बघितलं त्या इमारतीकडे तर आपण असं म्हणतो, केवढी उंच आहे इमारत ही, केवढी उंच आहे इमारत ही. म्हणजेच बोलायचं काय आहे की ही इमारत खूप उंच आहे. हेच वाक्य आपण जर का उद्गारार्थी वाक्यात बोलायचं झालं तर अशा पद्धतीने आपण बोलतो की केवढी उंच आहे, केवढी उंच आहे इमारत ही. आणि उद्गारार्थी वाक्य. म्हणजेच काय केलं आपण या ठिकाणी की हे जे विधानार्थी वाक्य आहे त्याचं कशामध्ये रूपांतर केलं, उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलं. आणि वाक्याचा अर्थ न बदलता, म्हणजेच उद्गारार्थी आणि विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर करत असताना आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की कोणत्या गोष्टीची विपुलता त्या ठिकाणी सांगितलेली आहे ती आपल्याला स्पष्ट करायची असते. तर अशा पद्धतीने आपण विधानार्थी आणि उद्गारार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर करू शकतो. आणि आपण या दोन उदाहरणांच्या माध्यमातून हे आज आपण इथे बघितलं आहे. तर यानंतर बघणार आहोत आपण आज्ञार्थी, प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. आता आज्ञार्थी वाक्यांचं आणि प्रश्नार्थी आणि विधानार्थी यांचं परस्पर रूपांतर कसं होते ते बघूया. जसं की आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असते की वरवर पाहता आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापदातून आज्ञा किंवा हुकूम व्यक्त झालेला असला तरी की आपण काय बघितलं की वरवर आपण बघतो की आज्ञार्थी वाक्याचे जे क्रियापद आहे त्यामधून काय व्यक्त होतो, आज्ञा किंवा हुकूम. तरीसुद्धा त्याशिवाय या प्रकारामध्ये सूचना, सल्ला, विनंती, याचना इत्यादी अनेक भाव येत असतात. म्हणजेच आज्ञा किंवा हुकूम याच्याही व्यतिरिक्त यामध्ये कुठल्या गोष्टी येत असतात, सूचना, सल्ला, विनंती किंवा याचना, या सर्व गोष्टीसुद्धा याच्यामध्ये येत असतात. आणि आता या वाक्याचं जर का आपल्याला रूपांतर करायचं आहे, जसं की आज्ञार्थी वाक्य असेल त्याचं विधानार्थी बनवायचं आहे किंवा प्रश्नार्थी बनवायचं आहे किंवा प्रश्नार्थी असेल त्याचं आज्ञार्थी बनवायचं आहे, तर ते कसं बनवावं. कारण की आपल्याला वाक्याचा अर्थ न बदलता त्याच्या रचनेमध्ये फक्त बदल करायचा आहे. तर बघूया, कर तुला काय करायचे ते. काय आहे, कर तुला काय करायचे ते, कर तुला
काय करायचे ते. म्हणजेच काय सांगत आहे की या ठिकाणी काय देत आहे की सूचना सल्ला देत आहे की कर तुला काय करायचे आहे, कर तुला काय करायचे ते. तर या ठिकाणी सूचना देत आहे. तर या वाक्याला आपल्याला काय करायचं आहे, विधानार्थी करायचं आहे. कर तुला काय करायचे ते म्हणजेच काय, याचा अर्थ दुसरा अर्थ काय निघतो की काहीही कर, काहीही करण्याची तुला मुभा आहे किंवा काहीही करण्याची तुला मोकळीक आहे. म्हणजेच विधानार्थी वाक्य बनवत असताना आपण कसं बनवू, याचा विधानार्थी वाक्य बनवत असताना आपण बनवूया की तुला काहीही, याचा दुसरा अर्थ आपण विधानार्थी वाक्यामध्ये बघतो, म्हणजे त्याच अर्थाचं विधानार्थी वाक्य बनवता. तुला काहीही करण्याची, तुला काहीही करण्याची मोकळीक आहे, मोकळीक किंवा मुभा आहे. म्हणजेच काय होते की तुला जे करायचं आहे ते कर, म्हणजे कर तुला काय करायचे ते, म्हणजे तुला काहीही करण्याची मोकळीक आहे, असं त्याचं विधानार्थी वाक्य होतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवू शकतो. देन त्यानंतरचं वाक्य आहे उगाच भलते सलते अर्थ काय काढताय. म्हणजेच काय, कुठलं वाक्य आहे हे, प्रश्नार्थी वाक्य आहे. याला आपल्याला काय करायचं आहे, आज्ञार्थी करायचं आहे. म्हणजेच आज्ञार्थी वाक्य करत असताना मग अर्थसुद्धा बदलायला नको, म्हणून वाक्य काय आपलं, उगाच भलते सलते अर्थ काय करता, काय काढताय. म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य आहे, याला आज्ञार्थी करूया. काय काढताय म्हणजेच काय, भलते सलते अर्थ काय काढतायत, म्हणजेच काय म्हणायचं त्याला की भलते सलते अर्थ काढू नका. मग आज्ञार्थी वाक्यामध्ये कसं होईल ते, उगाच भलते सलते, उगाच भलते सलते अर्थ काढू नका, अर्थ काढू नका. सूचना दिली आहे की उगाच भलते सलते अर्थ काढू नका. म्हणजेच त्याचा प्रश्नार्थी वाक्यामध्ये काय होतं की उगाच भलते सलते अर्थ काय काढतायत, म्हणजेच भलते सलते अर्थ काढायचे नाही. म्हणजे आज्ञार्थी वाक्यामध्ये अशा पद्धतीने त्याचं आपण रूपांतर केलं. त्यानंतरचं वाक्य आहे, उदाहरण आहे, आपण कशाला चिंता करता. प्रश्नार्थी वाक्य आहे, याला आपल्याला विधानार्थी करायचं आहे. म्हणजेच विधानार्थी आणि सुरुवातीलाच आपण बघितलं की प्रश्नार्थी वाक्याचं जर का होकारार्थी असेल प्रश्नार्थी वाक्य, तर त्याचं विधानार्थी वाक्य नकारार्थी करतो. तर या ठिकाणी सुद्धा नकारार्थी वाक्य आपण बनवणार आहोत. आपण कशाला चिंता करता, म्हणजेच काय करायचं आहे, चिंता करायची नाही. म्हणजेच कसं होईल त्याचं मग विधानार्थी वाक्यामध्ये, आपण चिंता करू नये, आपण चिंता करू नये. म्हणजेच कशाला चिंता करता. म्हणजेच आपण या प्रश्नार्थक वाक्याचं काय बनवलं, विधानार्थी वाक्य आपण असं बनवलं. अशा पद्धतीने या वाक्यांचे परस्पर रूपांतर आपण करू शकतो. म्हणजेच प्रश्नार्थी वाक्याचं आज्ञार्थी वाक्यामध्ये, आज्ञार्थीचं प्रश्नार्थीमध्ये, विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थीमध्ये, आज्ञार्थीमध्ये, असं आपण रूपांतर या वाक्यांचे आपण या ठिकाणी अशा पद्धतीने करू शकतो. जे आपण हे उदाहरण बघितले यावरून आपल्याला लक्षात येते की वाक्याचे रूपांतर कसे करायचे. यानंतर आपण बघू होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. म्हणजे होकारार्थी वाक्याचं नकारार्थीमध्ये आणि नकारार्थीचं होकारार्थीमध्ये कसं होते ते बघूया. होकारार्थीचे नकारार्थी किंवा नकारार्थीचे होकारार्थी करताना शक्यतोवर वाक्याचा अर्थ बदलू नये. आपल्याला वाक्याचा अर्थ न बदलता काय करायचं आहे की नकारार्थी वाक्याचं होकारार्थी बनवायचं आहे आणि होकारार्थीचा नकारार्थी बनवायचं आहे. तर आपल्याला अर्थ बदलायचा नाही, तर त्यासाठी काय करायचं आहे, त्यासाठी विरोधी शब्दांचा वापर करा. म्हणजेच होकारार्थीचे नकारार्थी करत असताना आपल्याला अर्थ न बदलता त्या ठिकाणी कशाचा यूज करायचा आहे, विरोधी शब्दांचा उपयोग करून, वापर करून आपल्याला याचं परस्पर रूपांतर करायचं आहे. उदाहरण बघूया. अशावेळी कोणालाही राग येईल, अशावेळी कोणालाही राग येईल. काय आहे, होकारार्थी वाक्य आहे.
होकारार्थी, अशा वेळी कोणालाही राग येईल म्हणजे होकारार्थी वाक्य आहे. याचं काय करायचं आपल्याला, नकारार्थी करायचं आहे. आणि नकारार्थी करत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की वाक्याचा अर्थ आपल्याला बदलायचा नाही. वाक्याचा अर्थ जर का बदलायचा नसेल परंतु नकारार्थी करायचा आहे तर कसं करता येईल या वाक्याला, अशा वेळी कोणालाही राग येईल. राग येईल म्हणजेच काय होते, राग येईल याच्या विरोधात काय होईल, विरोधी शब्द काय येईल, आनंद होणार नाही. म्हणजेच रागच्या विरोधात आपण आनंद शब्द घेऊ. जसं की आता हे वाक्य आपल्याला जर का होकारार्थी करायचं आहे तर कसं करूया, अशा वेळी नकारार्थी वाक्य करायचं आहे. अशा वेळी कोणालाही, अशा वेळी कोणालाही, इथे राग येईल असा आहे, याचं नकारार्थी करायचं आहे. नकारार्थी करत असताना आपल्याला अर्थसुद्धा बदलायचा नाही, म्हणून राग येईल हा जो आपला शब्द आहे, हे क्रियापद आहे, याच्या विरोधी शब्द आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजेच अशा वेळी कोणालाही राग येईल याच्या विरोधात काय होईल, आनंद. अशा वेळी कोणालाही आनंद होणार नाही. म्हणजेच काय झालं, नकारार्थी वाक्य आपल्याला तयार झालं आणि वाक्याचा अर्थसुद्धा बदलला नाही. राग येईल म्हणजेच आनंद होणार नाही, आनंद होणार नाही म्हणजेच राग येईल. म्हणजेच आपला या ठिकाणी या वाक्याचा आपण अर्थ न बदलता या होकारार्थी वाक्याला नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर आपण केलं. त्यानंतरचं वाक्य आहे, उदाहरण आहे, फुलांनाही मरायचे नसते. कोणतं वाक्य आहे, नकारार्थी वाक्य आहे, नसते. फुलांनाही मरायचे नसते नकारार्थी वाक्य आहे. याचं काय करायचं आहे आपल्याला, होकारार्थी करायचं आहे. मरायचे नसते म्हणजे काय करायचे असते, तर फुलांनाही, याचं कसं होईल मग, फुलांनाही काय करायचे असते, मरायचे नसते म्हणजे जगायचे असते. होकारार्थी वाक्य तयार झालं, अर्थसुद्धा बदलला नाही. मरायचे नसते म्हणजेच जगायचे असते, जगायचे असते म्हणजेच मरायचे नसते. म्हणजे होकारार्थी वाक्याचा नकारार्थी बनवत असताना आपल्याला शक्यतोवर विरोधी शब्दांचा वापर करून त्याचं काय करायचं आहे, परस्पर रूपांतर, त्या वाक्याचं परस्पर रूपांतर करायचं आहे. अशा पद्धतीने आपण वाक्य रूपांतर, जे वाक्याचे जे प्रकार बघितले आपण अर्थावरून पडणारे, त्यांचे परस्परांमध्ये रूपांतर अशा पद्धतीने आपण करू शकतो. आज आपण सर्व प्रकारांचे वाक्य रूपांतर कसं होतं ते बघितलेलं आजच्या या तासिकेमध्ये आपण बघितलेले आहोत. अशाच पद्धतीचे वाक्य आपल्याला वेगवेगळ्या प्रकारांमध्ये, म्हणजे जे काही प्रकार आहे आपले वाक्याचे, त्याच्यामध्ये रूपांतर करायचे आहे. धन्यवाद.